जिल्हा परिषद सदस्य म्हणून खरं तर गुलाबशेठ पारखे खरं तर निवडून आलेले आहे. एकंदरीत आपला विजय झालाय, आपण काय सांगाल? हा विजय जो आहे मायबाप जनतेमुळे झालेला आहे आणि जनतेने इलेक्शन हे हातात घेतलं होतं, त्यामुळे त्यांच्या हा विजय मी जनतेसाठी अर्पण करतो. गुलाबशेठ पारखे हे देखील भाषणामध्ये कुठे बोलत नसले तरी त्यांचं काम बोलतंय. खरं तर या ठिकाणी या जनतेने त्यांना दाखवून म्हणजे बाकीच्यांना विरोधकांना दाखवून दिलेलं आहे. विरोधकांना तुम्ही काय सांगाल? आता हारजीत तर होतच राहत असते, कारण मी बैलगाड्यावर मालक आहे. बैलगाड्यात कधी बारी पहिल्याच होते, कधी दुसऱ्याच होते, त्याप्रमाणे झालेलं आहे त्यांचं. ते बघतील त्यांच्या हिशोबाने किंवा तुम्हाला चितपट करण्यासाठी मायबाप- अनेकांनी खरं तर प्रयत्न केले. मायबाप जनतेच्या आशीर्वादामुळे मी राष्ट्रवादीच्या मार्गावरती खरं तर मध्यंतरी तुमचे पावलं खरं तर चालली होती, परंतु देखील तुम्ही या ठिकाणी तुमच्याच पक्षावरती ठाम राहिलात आणि खरं तर या ठिकाणी विजय झाले. आवर्जून सांगतो, मी जुन्नर तालुक्या एकमेव शिवसेनेचा मशालीचा उमेदवार मी निवडून आलेलो आहे. खरं तर अभिमानाची गोष्ट आहे आणि गुलाबशेठ पारखे यांचं काम देखील तेवढंच आहे. कामांच्या जोरावरती खरं तर गुलाबशेठ पारखे निवडून आले. खरं तर तुम्हाला देखील भावी वाटचालीसाठी आमच्याकडून देखील शुभेच्छा. धन्यवाद.